श्री गुरुचरित्र अध्याय 37. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. शिष्य नामधारक सिद्धमुनींना म्हणाला. पुढील कथेमध्ये श्री गुरूंनी विस्तारपूर्वक जे कथन केले त्याविषयी सांगावे. तेव्हा सिद्धमुनी म्हणाले, नामधारका ऐक, त्रयमूर्तीमधील नारायणाचा सगुण अवतार म्हणजे श्री गुरु हे लक्षात घे. हे आचारधर्म यथायोग्य जाणतात. त्यांनी कृपाळूपणे विवरण केले आहे. जो त्रयमूर्तीचा अवतार आहे त्याला आचारधर्म सांगताना कसे कष्ट पडतील. त्यांनी पतिताला ज्ञानी केले आणि त्याच्याकडून वेद म्हणवून घेतले. असे उदार व भक्तजनांसाठी कल्पतरूप्रमाणे असलेल्या सद्गुरूंनी ब्राह्मणावर कृपा केली आणि त्याला आचारधर्म सांगितला. श्री गुरु ब्राह्मणाला म्हणाले, होम करण्याची साधने घरात राखून ठेवावीत. अग्नी प्रदीप्त करण्यासाठी लाकडाचे साधन, काळे मांजर, काळ्या पाठीच्या हरणाचे कातडे, लोकरीचे वस्त्र आणि सोबतच चंदन, रत्न, तूप, तीळ आदी सामग्री पवित्र असावी. त्यामुळे कसलीही पापबाधा होत नाही. घरी पोपट आणि सारस पक्षी पाळावे. तसेच सर्व पापांचा नाश करणारी गाय ही घरी असावी. आता देवपूजा करण्याची पद्धत सांगतो, ती लक्षपूर्वक ऐक. घर आणि देवघर झाडून सारवून स्वच्छ ठेवावे. सडा घालताना सोने, चांदी किंवा तांबे किंवा मातीचे भांडे घ्यावे. आता निषिद्ध पात्रे कोणती ते सांगतो. कन्या, नववधू किंवा शूद्राने काशाचे पात्र घेऊन सारवू नये. डाव्या हातात वस्त्र धरून सारवू नये. उजव्या हातात वस्त्र धरून सारवावे. नैऋत्य दिशेकडील कोपऱ्यापासून सारवण्यास सुरुवात करावी. रात्री पाणी घेऊन सारवू नये. रात्री सारवावे लागले तर भस्माने सारवावे. देवघरात रांगोळ्या घालाव्या. देवघर पवित्र असावे. नेहमी शुभासनावर बसून पूजा करावी. ब्राह्मणाने जशी त्रिकाळ संध्या करणे आवश्यक आहे तशी त्रिकाळ देवपूजा करणेही आवश्यक आहे. पूजा एकाग्र मनाने व श्रद्धेने करावी. त्रिकाळ पूजा करणे शक्य नसेल तर सकाळी करावी. सकाळी शक्य नसेल तर मध्यान्ही करावी. सायंकाळी मंत्र म्हणून फुले वाहावी. ज्याला सायंकाळी जमणार नाही त्याने जेवणापूर्वी वाहावीत. जो मनुष्य देवपूजा करीत नाही तो नरकात जातो. हे ब्राह्मणा, ही गोष्ट तू नीट लक्षपूर्वक ऐक. ब्राह्मण कुळात जन्म घेऊन जो वैश्वदेव आणि पूजा न करता जेवतो त्याला यमाचा त्रास सहन करावा लागतो. देवपूजा करण्यासाठी 6 अधिष्ठाने मानलेली आहेत. त्यातील उदक म्हणजे साक्षात आपो नारायण. त्याची पूजा केल्याने जगन्नाथाची तृप्ती होते. आता दुसरा प्रकार सांगतो. अग्नीची पूजा करणे अतिपुण्यकारक आहे. मानस पूजा म्हणजे हृदयात परमेश्वराची धारणा करून केलेली पूजा. आता पुढील भाग एकाग्र चित्तेने ऐक. सूर्याची पूजा केली असता नारायण संतुष्ट होतो. होमासाठी जी जागा तयार करतात त्यावर ईश्वर पूजा करणे योग्य आहे. प्रतिमेची पूजा ही अल्पबुद्धी लोकांसाठी उत्तम मानली जाते. यज्ञपुरुषाची पूजा ही ज्ञाता आणि बुद्धिमान पूजकाला स्वर्ग व मोक्ष देणारे उत्तम साधन आहे. धेनूची पूजा करावी. ब्राह्मणाची पूजा करणे लाभप्रद असते. गुरूंची मनोभावे पूजा करावी. त्यामुळे त्रयमूर्ती स्वतः प्रसन्न होतात. गुरु हे ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत असे श्रुतीने सर्वत्र सांगितले आहे. त्यांच्यापासून सर्व अभिष्टे प्राप्त होतात आणि 4ही पुरुषार्थ पूर्णत्वास येतात. कलीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मनुष्याचे मन स्थिर होत नाही. म्हणून विष्णुदेवाने लोकोद्धारासाठी गुरु परंपरा निर्माण केली. त्याने लोकांमध्ये चक्रांकित शाळीग्राम प्रकट केला. त्या शाळीग्रामाचे तीर्थ घेतल्याने सर्व पापांचा नाश होतो. गुरु आज्ञा घेऊन प्रतिमा पूजन करावे आणि वेदोक्त मंत्रांनी देवांचे विधीपूर्वक अर्चन करावे. स्त्रिया व इतरांच्याकडे वेदमंत्र म्हणून पूजा करू नये. तेथे तंत्रोक्त विधीने पूजा करावी. मात्र त्यासाठी देखील गुरु आज्ञा घ्यावी. गुरुआज्ञेने काष्टाची किंवा पाषाणाची मूर्ती जरी पूजली तरी त्यात प्रत्यक्ष देवाचे प्रसन्नतेचे वास्तव्य होते. शुचिभृत होऊन स्वच्छ आणि योग्य आसनावर बसून 3दा प्राणायाम करावा आणि येभ्यो माता हा मंत्र म्हणून हृदयातील अथवा प्रतिमेतील आत्मतत्व क्रियाशील करावे. पुढे 12 वेळा ओम असे म्हणून आपल्या मस्तकावर पाणी शिंपडून संकल्प करावा आणि अंगन्यास करून कलश पूजा करावी. देवमूर्तीच्या उजव्या बाजूस कलश ठेवावा. त्याची भक्तिभावाने पूजा करून मग शंख व घंटा यांची पूजा करावी. पूर्वीच्या पूजेचे निर्माल्य काढून नैऋत्य दिशेस टाकावे. बसण्यास स्वच्छ धुतलेले वस्त्र अंथरावे. दिवा लावावा. मनात गुरुचे स्मरण करावे. काया वाचा मनाने देवाच्या पीठाची पूजा करावी. 4ही द्वारांची पूजा करावी. त्यानंतर दिशांचे पूजन झाले की शांताकारम श्लोक म्हणून विष्णूचे ध्यान करावे आणि वेदोक्त मंत्राने आवाहन करावे. सहस्रशीर्षा मंत्राने आवाहन करावे. पुरुष एवेदम सर्वम या मंत्राने आसन द्यावे. एतावानस्य मंत्र म्हणून पाद्य अर्पण करावे. त्रिपार्धध्वम मंत्र म्हणून अर्घ्य द्यावे. तस्माद विराग मंत्र म्हणून देवाला आचमन अर्पण करावे. यत्पुरुषेन मंत्र म्हणून अभिषेक करावा आणि पंचामृताचे स्नान घालावे. पुरुष सूक्त आणि रुद्र म्हणून न्यासाधिक श्रुतीनुसार अभिषेक करावा. हे लक्षपूर्वक ऐक.
देवाला अभिषेक करून वस्त्राने पुसून शुभासनी बसवावे. तम यज्ञ या मंत्राने वस्त्रे द्यावी. तस्माद यज्ञात मंत्राचा उच्चार करून देवाला यज्ञोपवीत द्यावे. तस्माद्या स्वहुत रुच या मंत्राने गंधाक्षता वाहाव्यात. तस्मादश्वा अजायंत असा मंत्र म्हणून देवाला मनपूर्वक फुले वाहावीत. आता मी फुले वाहण्याची पद्धत सांगतो, त्यास ऋषीजन हो श्रवण करावे. स्वतः लावलेल्या झाडांची फुले वाहणे उत्तम. अरण्यातील फुले वाहणे हा मध्यम मार्ग आहे आणि फुले विकत घेऊन वाहणे हा सामान्य मार्ग आहे. उत्तम मार्गाने फुले मिळाली नाही तर विकत घ्यावीत. पांढरी फुले सर्वात उत्तम, लाल फुले मध्यम, पिवळी फुले निकृष्ट, मात्र काळी आणि चित्रविचित्र रंगाची फुले अयोग्य समजावी. शिळी फुले वर्ज करावी. भोके पडलेली, कीटकांनी खाल्लेली आणि जमिनीवर पडलेली फुले देवाला वाहू नये. द्रव्य शिळे होत नाही. बेल, तुळशी, सहस्रपत्री आणि कमळे देवाला नित्य व्हावी. शतपत्रे, बकुळ, चाफा, तांबडे कमळ, सुरंगी, मल्लिका, पांढरी जाई, कण्हेर वाहावी. मात्र धोतरा, रोई, लाल फुले, पांढरी गोकर्णी, निगडी, शेवगा, कवठ, करंजाची फुले, आवळीची पाने, कोहळ्याची फुले विष्णूला वाहू नये. ऋषीजन हो, ही फुले वाहणे योग्य नाही, म्हणूनच विष्णुपूजेसाठी ही फुले वर्ज्य मानावी असे मी सांगतो. रुईचे फूल वाहिल्यास स्वतःचा नाश होतो. धोत्र्याचे फूल वाहिल्यास बुद्धी नष्ट होते. कांचनाचे फूल वाहिल्यास दारिद्र्य येते. पांढरी गोकर्ण वाहिल्यास कुलक्षय होतो आणि रिंगणीची फुले वाहिल्यास शोक करण्याची वेळ येते. कुंद फुले वाहिल्यास दुःख प्राप्त होते. सावरीचे फूल वाहिल्यास रोग होतात. म्हणून विष्णूला विचारपूर्वक फुले वाहावी. आता शंकराला कोणती फुले वाहू नये ते सांगतो. केवडा, काळी फुले, काळपट पिंगट फुले, करंजा, आवळा, निंब, बकुळ, डाळिंब आणि मोहाची फुले वर्ज करावी. आंबा, कुंद, जाई, जुई, लाल फुले ही वर्ज करावी. अशाने दोष घडतो. मात्र शंकराला पांढरी फुले वाहणे सर्वात उत्तम व ग्राह्य आहे. गणपतीची पूजा करताना तुळस वर्जक मानावी आणि शक्ती देवीची पूजा करताना दुर्वा वर्ज मानाव्या. अशा प्रकारे योग्य ती फुले वाहिल्याने तुमच्या इच्छा त्वरेने पूर्ण होतील आणि तुमचे चारही पुरुषार्थ पूर्णत्वास येतील. त्यानंतर यत्पुरुषम मंत्राने सुगंधी धूप द्यावा आणि ब्राह्मणोस्य मंत्राने एक आरती करावी. पुढे चंद्रमा मनसो मंत्र म्हणून नैवेद्य दाखवावा आणि नाभ्या सिद्ध मंत्र म्हणून तांबूल द्यावा. सुवर्ण पुष्पे वाहताना आणि निरांजन ओवाळताना सप्तास्य मंत्र म्हणावा आणि यज्ञती मंत्राने पुष्पांजली अर्पण करावी. धाता पुरस्तात मंत्र म्हणून देवाला नमस्कार करावा. देवाच्या ते दृष्टीसमोर उभे राहून नमस्कार करू नये. त्याच्या पाठीमागे तसेच गाभाऱ्यात जाऊन नमस्कार करू नये. विद्वज्जन हो, आता नमस्कार कसा करावा हे सांगतो. देवाला आपल्या उजवीकडे ठेवून प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा. आपले गुरु, आई वडील बाहेरून आले की त्यांना सामोरे जावे. तसेच उत्तम ब्राह्मण येताना दिसल्यास त्याला सामोरे जावे आणि नमस्कार करावा. ब्राह्मणाची सभा असेल तर सर्वांना मिळून एकच नमस्कार करावा. देवांची पूजा करतानाही सर्वांना मिळून एकच नमस्कार करावा. तो सर्व देवांपर्यंत पोहोचतो. माता, पिता व गुरु यांना दोन्ही हातांनी प्रथम आपल्या दोन्ही कानांना स्पर्श करून मग एकाग्र चित्तेने नमस्कार करावा. खाली वाकून आपल्या डाव्या हाताने त्यांच्या डाव्या पायाला व उजव्या हाताने त्यांच्या उजव्या पायाला स्पर्श करून नमस्कार करावा. गुरुस्थानी वंदनीय कोणास मानावे याविषयी आता तुला सांगतो. त्यानुसार नीट विचारपूर्वक नमस्कार करावा. आई वडील, गुरु, संरक्षक, भयहरण करणारा, अन्नदाता, मुंज करणारा पुरोहित व त्याची पत्नी या व्यक्ती गुरुस्थानी असतात. मोठा भाऊ, काका, सावत्र, आई, वयाने वडील असे इष्ट मित्र यांना नमस्कार करावा. केव्हा, कुणाला व कुठे नमस्कार करू नये त्याविषयी आता सांगतो. विद्वानांनी आपल्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला नमस्कार करू नये. अग्नी, समिधा, फुले, दर्भ, अक्षता, कलश यातील कोणतीही वस्तू आपल्या हातात असेल किंवा ज्याला नमस्कार करावयाचा आहे त्याच्या हातात असेल तेव्हा नमस्कार करू नये. तसे केल्यास दोष लागतो. आपण जप किंवा होम करत असताना दुरून ब्राह्मण येत असल्यास त्याला नमस्कार करू नये. धावत जाणारा ब्राह्मण, अडाणी व अनोळखी माणूस, धनाचा गर्व असलेला, रागवलेला तसेच मंगल स्नान न केलेला अशा माणसाला नमस्कार केल्यास दोष लागतो. ब्राह्मणाला एका हाताने नमस्कार करू नये. जो सुतकात असेल त्याला नमस्कार करू नये. गीत, वाद्य, नृत्य इत्यादींनी देवाला संतुष्ट करावे. भक्तिपूर्वक प्रार्थना करावी. नंतर सनद कुमाराधिकांचे पूजन करावे. देवांची पूजा केल्यानंतर देवपीठाला हात लावून उत्तर पूजा करावी आणि त्यानंतर पूजा विसर्जित करावी. अशा प्रकारे देवपूजा करावी. तसेच अन्नावर उत्तम संस्कार होण्यासाठी वैश्वदेव करावा. अग्नीची पूजा करून अग्निकुंडाला अन्न दाखवून त्यात तूप मिसळून त्याचे 5 भाग करावे.
एका भागाच्या 6 आहुती कराव्या, दुसरा भाग बली हरणाकरता, तिसरा भाग अतिथी गाय वगैरेंसाठी अग्रदान म्हणून, तर चौथ्या भागाने पितृयज्ञ करतात, 5व्या भागाने मनुष्ययज्ञ करावा आणि मंत्रासह वैश्वदेव करावा. ज्या दिवशी अन्न शिजलेले नसेल त्या दिवशी तांदळाने वैश्वदेव करावा. वैश्वदेवाच्या वेळी कुणीही अतिथी आला, मग तो चोर चांडाळ वगैरे असला, तर त्याची तेव्हा मनोभावे पूजा करावी. यमाने आपल्या दूताला सांगितले आहे की जे विधीपूर्वक वैश्वदेव करतात त्यांच्या जवळही जाऊ नकोस, अशी विष्णू आज्ञा आहे. वैश्वदेवाच्या वेळी मातापित्यांची हत्या करणारा, कुत्र्यांचे मांस खाणारा किंवा चांडाळ जरी अतिथी म्हणून आला तरी त्याला अन्न द्यावे. त्याचे गोत्र व कुळ न विचारता त्याला लगेचच अन्न द्यावे. तसे न केल्यास पितर श्राद्धासाठी 16 वर्षापर्यंत घरी येत नाही. जे प्रवासात असतील त्यांनी वनस्पती, औषधी, तूप, दही, खीर, कंदमुळे, फळे जे काही उपलब्ध असेल त्याने देवयज्ञ करावा. साधूजनांनी अन्नाशिवाय अग्रदान करू नये. जो ब्राह्मण वैश्वदेव करत नाही त्याने चांद्रायण व्रत करावे. आपल्या घरी वैश्वदेव होत नसेल आणि कुणी भिक्षेकरी दारी आला तर त्याला भिक्षा घालणे हे देखील वैश्वदेव करण्याइतकेच फलदायी आहे. त्याने पापांचा नाश होतो. जो बलिहरण करतो व स्वतःच ते काढतो त्या दोषाचे निवारण करण्यासाठी चांद्रायण व्रत करावे आणि बलिहरण दुसऱ्याकडून काढून घ्यावे. बलिहरण न काढता भोजन केल्यास 6 प्राणायाम करावे, म्हणजे पाप नष्ट होते, असे श्रीगुरु ब्राह्मणाला म्हणाले. गृहपूजा करून गायीला अन्न द्यावे, नित्य श्राद्ध करावे आणि अन्नाचा इदम न मम म्हणून त्याग करून त्यास समर्पित करावे. स्वदाकार, पिंडदान व अग्निकरण, तांबूलदान व दक्षिणा या ब्रह्मचार्याला वर्ज्य आहेत. वैश्वदेव झाला की आपल्या घरच्या दारात उभे राहून अतिथीची थोडा वेळ वाट पाहावी. तो आला तर त्याचे पूजन करावे. अतिथी थकून आला असेल तर त्याची भक्तिपूर्वक पूजा करावी. सायंकाळी आला तरी पूजन करावे. वेदशास्त्रे म्हणावीत. ब्राह्मण हा सर्व वर्णाचा गुरु आहे, मात्र वैश्वदेवाच्या वेळी जो अतिथी येतो तोही सर्वांचा गुरु आहे हे जाणावे. वैश्वदेवाच्या वेळी आलेल्या अतिथीची पूजा केल्यास ती ब्रह्मदेव, इंद्र, अग्नी यांच्या सहित सर्व देवांना पोचते. मरुद्गण, अर्यमा आदी देव आणि सदाशिवही संतुष्ट होतात, म्हणून एकाग्रचित्तेने पूजा करावी. अतिथीचे पाय धुतले असता सर्व पितर तृप्त होतात. अन्नदानाने ब्रह्मदेव तृप्त होतो, तसेच विष्णू व शंकरही तृप्त होतात. जेव्हा यतीश्वर, ब्रह्मचारी इत्यादी आपल्या घरी येतील तेव्हा त्यांना अन्न द्यावे, त्यातही मोठे पुण्य आहे. त्यांना दिलेला घास हा मेरू पर्वत दान दिल्यासारखा आणि त्यांना दिलेले उत्तम पाणी हे समुद्र दान दिल्यासारखे आहे. घरी अतिथी आला असता त्याला लगेच तसेच उपाशी ठेवून जो जेवतो त्याला कुत्र्याचा जन्म येतो आणि नंतर गाढवाचा जन्म येतो. अशा प्रकारे अतिथीचे पूजन करून मग आपण भोजन करावे. आपल्याला एक वा अतिथीत दुसरे असा पदार्थ भेद आणि पंक्तीभेद केल्याने दोष लागतो. गृहस्थाने सकाळी किंवा सायंकाळी जेवणाच्या वेळी संतुष्ट असावे. पाय धुवून ते ओले ठेवून जेवायला बसावे. शरीराची 5 स्थाने, हात व पाय तसेच मुख ओली असावी, म्हणजे मनुष्य शतायुष्य होतो. पूर्वेकडे तोंड करून जेवावे. जेवताना बोलू नये. दोन्ही पाय जोडून बसावे. मांडी घालून बसावे. ब्राह्मणाने चतुष्कोण मंडल करावे व त्यावर भस्म शिंपडावे. क्षत्रियाने त्रिकोणी आणि वैश्याने वर्तुळाकार मंडल करावे. हे मंडल भोजनपत्राच्या खाली आपल्या बाजूस उजव्या अंगास करावे. शूद्राने अर्धवर्तुळाकार मंडल करावे. आवाहन करावयाच्या देवता आदित्य, वसु, रुद्र व ब्रह्मा या आहेत. पितामहा ब्रह्मदेवादी देवता मंडलातच येतात व उपजीवित राहतात, म्हणून विलंब न करता मंडल करावे. मंडलाशिवाय जेवू नये. मंडल न करता जेवल्यास समोरच्या अन्नामधील सर्व रस राक्षस, पिशाच्चे, असुर, निशाचर नेतात. पूर्वेस तोंड करून भोजन घेणे उत्तम, पश्चिमेकडे तोंड करणे मध्यम, पितृकार्यासाठी उत्तरेस तोंड करावे, मात्र दक्षिणेस तोंड करून जेवू नये. भोजनपात्र कसे असावे ते जाणून घ्यावे. सोने, चांदी, तांबे यांची ताटे, कमळाचे पान, पळसाचे पान पुण्यप्रदायक असतात. गृहस्थाने तांब्याच्या ताटात जेवू नये. यतीने सोन्या चांदीची ताटे वर्ज करावी, मात्र त्याने तांब्याचे व शिशाचे अथवा शंखाचे, पाषाणाचे किंवा स्फटिकाचे पात्र वापरावे. त्याने केळीच्या कोवळ्या पानावर, कमळाच्या भिजलेल्या पानावर, सागवानाच्या किंवा पळसाच्या पानावर चांद्रायणाचे व्रत करावे. वड, पिंप, रुई, पडवळ, कदंब, कांचन यांच्या पानावरही चांद्रायण व्रत करता येते. लोखंडाच्या पात्रात आपल्या हातावर अन्न घेऊन तांब्याच्या मातीच्या भांड्यात तसेच पान उलटे ठेवून जेवल्यास त्याला नरकात जावे लागते. गृहस्थाने काशाचे पात्र मुख्यतः वापरावे, त्यामुळे यश, बल, प्रज्ञा व आयुष्य वाढते. पात्र 5 शेराचे असावे, कमी अधिक मापाचे नसावे. 16 शेर मापाचे पात्र हे सोन्याच्या पात्राच्या योग्यतेने पुण्यप्रदायक आहे.
गृहस्थाने काशाच्या पात्रात भोजन, तांबूल व सुगंधी द्रव्य घेणे योग्य असून यतीस, ब्रह्मचार्यास व विधवेस मात्र या गोष्टी वर्जक आहेत. भोजनासाठी एरंडाचे पान घेणे हे कुत्र्याच्या तांब्यापेक्षाही निषिद्ध समजावे. फुटक्या काशाच्या पात्रात जेवणे तसेच ऐन संध्याकाळी जेवण घेणे महापाप आहे. पतित मनुष्य सोबत असल्यास त्या पंक्तीत जेवू नये. शूद्र जेवल्यानंतरच्या पंक्तीत ब्राह्मणाने भोजन करू नये. बालकाला सोबत घेऊन श्राद्धाच्या दिवशी जेवू नये. निमंत्रित ब्राह्मणाने जेवायला बसण्याचे आसन स्वतः घालू नये. तसेच त्याने स्वतःच आपल्या हातावर आपोषण घेऊ नये. यजमानाने द्यावे. तसेच अभ्यंग स्नान करताना स्वतःच्या हातावर तेल घेऊन अभ्यंग स्नान करू नये. तेल दुसऱ्याने घालावे. जेवायला सुरुवात केल्यानंतर स्वहस्ते मंडल करू नये. त्यामुळे आयुष्य कमी होते व आपल्या पुत्रासाठी ते योग्य नसते. अन्न वाढले की जेवणाराने वाढणाऱ्याला नमस्कार करावा. प्राणाहुती घेण्यापूर्वी अन्नशुद्धीसाठी तूप वाढावे. प्राणाहुती घेता घेता वाढू नये. हातात पाणी घेऊन व्याहृती मंत्राचा उच्चार करून अन्न प्रोक्षण करावे व तेच मंत्र म्हणून परिसिंचन करावे. नंतर चित्रगुप्ताला नमस्कार करावा. चित्रगुप्ताला आहुती घालून ताटाजवळ आपल्या उजव्या बाजूस त्या लगेचच एकत्र कराव्या. मग डावा हात पुढे धुवून पात्र दृढ धरावे. डाव्या हाताने अंगठा, तर्जनी व मधले बोट यांनी पात्र धरावे आणि उजव्या हाती दुसऱ्याकडून आपोषण घ्यावे आणि प्राशन करावे. आपोषण वगळता हातात पाणी घेऊन प्राशन केल्यास ते कुत्र्याचे मूत्र पिण्याइतकेच निषिद्ध समजावे. ज्या ब्राह्मणाने हातात आपोषण घेतलेले आहे त्याला नमस्कार करू नये व त्याचा आशीर्वादही घेऊ नये. तसे केल्यास दोघांचाही दोष लागतो. ब्राह्मण मौनात असताना आपणही मौन राखावे. मंत्रपूर्वक आपोषण घ्यावे. त्यानंतर प्राणाहुती द्यावी. आपोषण न घेता भोजन केल्यास लागणारे पाप 108 वेळा गायत्रीचा जप केल्याने नाहीसे होते. ब्राह्मणा मी प्राणाहुतीचे विधान सांगतो त्याविषयी ऐक. त्याला प्राणाग्निहोत्र असे म्हणतात. त्यामुळे सर्व पापे नष्ट होतात. कापसाच्या राशीला अग्नी लागल्यास ज्याप्रमाणे ती जळून जाते तशी पापे जळून जातात. प्राणाहुतीचा हेतू चतुर्विध पुरुषार्थ पूर्ण करणे हा आहे. अन्नाला स्पर्श करून गीतेतील प्रख्यात श्लोक म्हणावा. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्त पचाम्य अन्नं चतुर्विधं. मी प्राण्यांच्या देहाच्या आश्रयाने वैश्वानर रूपात राहून प्राण व अपान वायूंनी युक्त होतो आणि चारही प्रकारचे अन्न पचवतो असे भगवंताचे वचन आहे. श्लोकार्थ अन्न हे ब्रह्म आहे, रस हा विष्णू आहे, भोक्ता शंकर आहे अशा अर्थाचा अग्निरश्मी हा मंत्र म्हणावा. मग प्राणाहुती घ्याव्यात. त्यांचे 5 मंत्र आहेत. प्राणाहुती घेण्यासाठी तर्जनी मधले बोट यांनी अंगठा धरून प्राणाय स्वाहा म्हणावे. मधले बोट अनामिका व अंगठा जुळवूनच अपानाय स्वाहा असे म्हणावे. व्यानाय स्वाहा म्हणण्यासाठी अंगठा, अनामिका व करंगळी जोडावी. अंगठा, तर्जनी व करंगळी जुळवून उदानाय स्वाहा म्हणावे व 5ही बोटे जुळवून समानाय स्वाहा म्हणावे. प्राणाहुती घेतलेले अन्न दातांना लावू नये, तर ते जिभेने गिळावे आणि त्यानंतर थोडा काळ मौन बाळगावे. मौन केव्हा व कोठे धरावे त्याचे निश्चित विधान सांगतो. स्नान करताना मौन धरावे, अन्यथा त्याचे फल प्राप्त होत नाही. होम करताना जो मौन धरीत नाही त्याची वैभवलक्ष्मी नाहीशी होते. जो जेवताना मौन धरत नाही तो अपघाताने मरण पावतो. जेवण होईपर्यंत मौन शक्य नसेल तर किमान प्राणाहुती होईपर्यंत तरी मौन बाळगावे असे श्री गुरु ब्राह्मणाला म्हणाले. ज्याचा पिता जिवंत असेल किंवा ज्याला ज्येष्ठ बंधू असेल त्याने दररोज जेवताना मौन बाळगता आले नाही तरी त्याने श्राद्ध प्रसंगी जेवताना मौन बाळगावे. 5 प्राणाहुती घेताना सर्वांचेच मौन बाळगले पाहिजे. मात्र घरात वडील किंवा मोठा भाऊ असल्यास आपण मौन धरल्याने आपला अधपात होतो. जेवताना प्रथम गोड अन्न घ्यावे, मग द्रव पदार्थ खावेत, नंतर चावून गिळण्याजोगे कठीण पदार्थ खावे. जेवणाच्या शेवटी पुन्हा द्रव पदार्थ खावे. त्याने बळाचा ऱ्हास होत नाही. भोजन करताना रेंगाळत बसू नये. गाईला पाणी पिण्यात जितका वेळ लागतो तितक्या वेळेत जेवावे. शीघ्र भोजनाने माणूस सुखी होतो. आता भोजन किती घास घ्यावे त्याचे प्रमाणही सांगतो. संन्यासी, मुनीश्वर आणि यती यांनी 8 घास भोजन घ्यावे. वानप्रस्थाश्रमी असणाऱ्याने 16 घास आणि गृहस्थाने 32 घास घ्यावे. ब्रह्मचार्याने किती घास घ्यावे त्याचे प्रमाण ठरलेले नाही. जेवढा घास आपल्या मुखात राहील तेवढाच घ्यावा. जास्त घेतला आणि ताटात थोडे अन्न उरले तर ते उष्टे खाल्ल्यासारखे होते. अर्धा घास घेऊन उरलेला घास ताटात ठेवणाऱ्याने प्रायश्चित्त म्हणून चांद्रायण व्रत करावे. इष्ट, सोयरे इत्यादिकांसह एका ताटात भोजन करू नये. मुंज न झालेल्या मुलासह आणि कन्येसह 8 वर्षाखालील
भोजन करण्यास हरकत नाही. तूप, दूध वगैरे पदार्थ विशेष करून सांडू नयेत आणि पात्रामध्ये टाकू नयेत. त्यासोबतच पानातले सर्व अन्न खाऊ नये. थोडेसे शिल्लक ठेवावे. जेवण होईपर्यंत भोजन पात्र डाव्या हाताने धरून ठेवावे. नकळत डावा हात सोडला असता अन्न वर्ज करून उठावे. अन्यथा जेवताना आधीपासूनच भोजन पात्र डाव्या हाताने धरू नये हे उत्तम. त्यात दोष नाही, शहाणपणा आहे. डोक्याला वस्त्र गुंडाळून जेवणे, दक्षिणेकडे तोंड करून जेवणे, डाव्या पायावर हात ठेवून जेवणे यामुळे आपण जे भोजन करतो ते राक्षसांकडून हरण केले जाते. जो मनुष्य डावा हात जमिनीवर ठेवून जेवतो त्याला रोग होतो. जेवताना उजव्या हाताचे कोणतेही बोट वगळू नये. तसे केल्यास गोमांस भक्षणाचे पाप लागते. भोजनाची स्थाने कोणती यावरही अनेक गुणदोष असतात. घोडा, हत्ती यांच्यावर बसून किंवा स्मशान, देऊळ, शयनगृह या ठिकाणी जेवू नये. हातात अन्न घेऊन, ओले वस्त्र नेसून, ओले केस ठेवून, उजवा हात गुडघ्याबाहेर ठेवून जेवणे निषिद्ध आहे. जेवताना यज्ञोपवीत डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली असावे. जेवताना समोर पादत्राणे असू नयेत. अन्नाचा घास, पाणी, कंद, फळं, उसाचे कांडे आदी पदार्थ थोडेसे खाऊन पात्रात ठेवल्याने उष्टे होतात. स्नान, होम न करता भोजन करणे म्हणजे किडे कीटक खाणे होय, असे पराशर ऋषी म्हणतात. भोजनपात्राच्या मागील बाजूस दिवा न लावता रात्री अंधारात जेवल्याने कृमी भक्षण केल्यासमान दोष लागतो. भोजन करीत असताना दिवा विझला असता सवितृदेवाचे स्मरण करीत ताट धरून बसावे आणि दीप लावूनच पुढील भोजन करावे. ताटात जितके अन्न असेल ते सर्व जेवावे. आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न ताटात घेण्याने दोष लागतो, असे श्री गुरु ब्राह्मणाला म्हणाले. जेवताना केसांना हात लावू नये. जेवताना कथा सांगू नये. जेवण उघड्या जागी करू नये. अंधारात जेवू नये. आपल्या स्त्रीसाठी काही अन्न शिल्लक न ठेवता जेवणे हा दोष आहे आणि त्या स्त्रीने ठेवलेले अन्न घेतले नाही तर महादोष आहे. देवाची मूर्ती नसलेल्या देवळात तसेच आपल्या घरातील देवघरात आणि पाण्याजवळ सायंकाळी भोजन करू नये. भोजन पात्र दगडावर ठेवून जेवू नये. जेवताना स्त्रियांच्या मुखाकडे पाहू नये. एका पात्रात भोजन करू नये. पती व पत्नी यांनी एका पात्रात भोजन करण्यात दोष नाही. उष्टे पाणी पिऊ नये. तशी वेळ आली तर भांड्यातील पाणी त्याच बाजूने थोडे सांडून ते भांडे वापरावे. वस्त्रातून ठिबकलेले पाणी घेऊ नये. त्यात दोष असतो. नरक गती प्राप्त होते आणि पुढे कुत्र्याच्या जन्माला जावे लागते. पाणी, दूध, खीर, तूप, आचमन वगैरे घेताना तोंडाचा आवाज आला तर ते मद्यपान होते असे समजावे. खोल पाण्यात शिरून तेथे पाणी पिणे किंवा उभे राहून पाणी पिणे हे देखील मद्यपान करण्यासारखेच आहे. सुज्ञ माणसाने दोन्ही हाताची ओंजळ करून पाणी पिऊ नये. उजव्या हाताने पाणी प्यावे. डाव्या हाताने पिऊ नये. सभेत बसल्यावर, आपल्या आसनावर, इतर लोकांसोबत बसल्यावर तसेच आपल्या अंथरुणावर बसलेले असताना पाणी पिऊ नये. फुटक्या भांड्याने पाणी वाढू नये. पाणी वाढताना व पिताना इतर जातीचे लोक आणि रजस्वला स्त्रिया, इतर व चांडाळ यांना पाहू नये. जिथे लोकांची दृष्टी पडते त्यांचे बोलणे सतत कानावर पडते अशा ठिकाणी अन्न घेऊ नये. भांडणाचा शब्द, दळण, कांडण, अपशब्द ऐकताना अन्न घेऊ नये. तसेच अस्पृश्य प्राणी व व्यक्तीचा स्पर्श झालेले अन्न पाणी घेऊ नये. अनोळखी लोकांच्या पंक्तीला बसून जेवू नये. तशी वेळ आल्यास 2 पात्रांच्या मध्ये प्राण्याचे प्रोक्षण करून व भस्माचा पट्टा ओढून आपले पात्र वेगळे करावे. आपले पात्र आणि शेजारच्या व्यक्तीचे पात्र यामध्ये खांब असेल किंवा जाण्या येण्याचे दार असेल किंवा आपल्या पात्राभोवती पाणी फिरवलेले असेल तर हरकत नाही. काळे कपडे घालून जेवू नये. त्याचा फार दोष लागतो. स्त्रिया जर कासोटा न घातलेले वस्त्र नेसून वाढत असतील तर ते अन्न दूषित व उष्टे आहे असे मानून त्याचा त्याग करावा. असा सर्व विवेक सारासार विचार करून शहाण्या माणसांनी भोजन करावे. उरलेले अन्न विकिरीत, विलोहित हे मंत्र म्हणून शुद्ध करावे. विकिरीत या मंत्राचा ऋषी अघोर असून देवता रुद्र आणि चंद अनुष्टुप आहे. अन्नाभिमंत्रणे विनियोग हा मंत्र आहे. त्यास म्हणून उरलेले अन्न हातात घ्यावे आणि यमाच्या नावाने आहुती देऊन उत्तरापोषण घ्यावे. पात्रातील सर्व उष्टे अन्न हातात घेऊन रवरव मंत्र म्हणावा आणि ते अन्न त्याच्या पात्राजवळ ठेवावे. मग उठून हात धुवायला जावे. चूळ भरावी आणि नंतरच मग हात धुवावे. चूळ भरायच्या आधी हात धुवू नये. तसे करणारा आत्मघातकी जाणावा. तोंड धुताना मधल्या बोटाने दात घासावे. अंगठा व तर्जनीने दात घासू नये. त्यात दोष आहे. असे केल्याने रवरव नरकात जावे लागते. हात व्यवस्थित धुवावे. हातातील पवित्र काढून नैऋत्य दिशेस टाकावे. नंतर अंगुष्ठ मात्र पुरुषः मंत्र म्हणावा आणि उजव्या हाताची ओली बोटे एकमेकावर घासून त्यांनी दोन्ही डोळ्यांना स्पर्श करावा. हा मंत्र म्हटला नाही तरी लागलीच डोळ्यांचे रोग होतात.
म्हणून हाताच्या लागलेल्या पाण्याने आरोग्यासाठी सोपा उपाय करावा. त्यानंतर 2दा आचमन करावे. अयम गौ मंत्र म्हणावा. द्रुपदा दिवेन्मुमूचा उच्चार करावा आणि पाय धुवावे. हा मंत्र म्हणून भोजनाच्या जागी जावे आणि 2दा आचमन करून नाभीला स्पर्श करावा. मग अगस्त्य, कुंभकर्ण, वडवाग्नी, शनी, भीम यांचे स्मरण करावे आणि इलवल आणि वातापी यांचे पचन होऊ द्या असे म्हणावे. अग्नीसमोर हात धरून सांगावे की ज्याला भाऊ असेल त्याने ओल्या हाताने वस्त्र पुसू नये. नंतर गुरूंचे स्मरण करावे, कुलदेवतेचे स्मरण करावे. अशा प्रकारे ब्राह्मणाने उत्तम प्रकारे भोजन करावे. ब्राह्मणाने श्री गुरूंना विनंती केली, आपण योग्य भोजनाचे उत्तम प्रकार सांगितले, आता कोणत्या प्रकारचे भोजन निषिद्ध आहे ते सांगावे. त्याचे बोलणे ऐकून श्री गुरु म्हणाले, ब्राह्मणा ऐक, असे म्हणून पुढे सांगण्यास प्रारंभ केला. सरस्वती गंगाधर म्हणतो की ब्राह्मण धर्माचे आचरण श्री गुरूंनी प्रेमाने सांगितले, म्हणूनच त्या ब्राह्मणाने आणखीन माहिती विचारली. श्री गुरु म्हणाले, वैश्वदेव न केलेले, मोठ्या समुदायासाठी तयार केलेले, जास्त मीठ घातलेले आणि अनेक पदार्थ घालून तयार केलेले अन्न खाऊ नये. लसूण, गाजर, कांदा, मुळा, वांगे, वाटोळा, भोपळा, छत्रीच्या आकाराची अळंबी अशा सर्व भाज्या तुम्ही वर्ज्य कराव्या. गाय, शेळी, म्हैस या व्यायल्यानंतर 10 रात्रीपर्यंत येणारे त्यांचे दूध वर्ज्य करावे. पर्जन्यामुळे पूर आला असता जे नवे पाणी येते ते 3 रात्रीपर्यंतच्या काळासाठी वर्ज्य करावे. कोहळा, डोरले, वांगे, पडवळ, मुळा, बेलफळ, आवळा याचे सेवन प्रतिपदेस करू नये. ज्याला स्वर्ग आणि मोक्ष यांच्याविषयी मनात काही ताड असेल तर त्याने अष्टमीला उंबराजवळ जाऊ देखील नये. रविवारी व सप्तमी तिथीस आवळा खाऊ नये. शुक्रवारी बेलफळ वर्ज्य करावे. शनिवारी गवार वर्ज्य करावी. पदार्थ खाल्ल्याने लक्ष्मी निघून जाते. रात्री आवळा खाल्ल्याने प्रज्ञा आणि वीर्य यांचा नाश होतो. नखे, केस पडलेले अन्न, मांजराने स्पर्श केलेले अन्न, कावळा, कोंबडा, घार यांनी स्पर्श केलेले अन्न खाऊ नये. गाय व उंदीर यांनी तोंड लावलेले, अंगावरच्या केसांचा संपर्क झालेले तसेच उष्ट्या अन्नाजवळ ठेवलेले अन्न खाऊ नये. एका हाताने वाढलेले शिळे तसेच थंड झालेले अन्न खाऊ नये. तूप व तेल मिसळून बनवलेले शिळे खाण्यायोग्य नसते, मात्र ते तळलेले असल्यास योग्य समजावे. ब्राह्मणाने विकलेले गायीचे दूध, तूप, खीर घेऊ नये, त्यात महादोष असतात. थेट अग्नीवर शिजवलेले अन्न भक्षण करू नये. उडदाचे वडे तसेच लाह्यांचे पीठ यांना शिळे मानू नये. कंदमुळे, स्निग्ध जवापासून बनवलेले पक्वान्न, गूळ घातलेले शिळे मानू नये. अशा शिळ्या अन्नाला दोष नाही, मात्र ते पवित्र जागी ठेवावे. त्याला अपवित्र वस्तू, प्राणी आणि व्यक्तीचा स्पर्श झालेला नसावा. रात्री तीळयुक्त अन्न खाऊ नये, त्यात महादोष असतो असे श्री गुरु ब्राह्मणाला म्हणाले. भोजनानंतर तांबूल घ्यावा, त्यात सुपारी, चुना, पान असावे व ते ब्राह्मणाला द्यावे. पानासोबत 1 सुपारी देणे सुख व आरोग्यदायी असते. 2 दिल्यास त्या निष्फळ ठरतात. 3 सुपारी दिल्यास त्या महाभाग्यशाली आणि 4 दिल्यास दुःखप्राप्ती होते. 5 सुपाऱ्या दिल्या असता आयुष्य व बुद्धी यांच्यात उत्तम वाढ होते. 6 सुपाऱ्या दिल्यास मृत्यू संभवतो. पानाचा देठ काढला नाही तर व्याधी होण्याचा संभव असतो. पानाचे टोक भक्षण केल्यास पाप लागते. जीर्ण झालेले पाप खाल्ल्याने आयुष्य क्षीण होते. पानाच्या शिरा खाल्ल्याने बुद्धिनाश होतो आणि 2 पाने खाल्ल्याने ऐश्वर्याचा नाश होतो असे ऋषी सांगतात. पान न खाता केवळ सुपारी खाण्याने आपण सुख गमावून बसतो. 7 जन्म दारिद्र्य येते आणि अज्ञानातच मरण येते. यती, ब्रह्मचारी, रजस्वला आणि विधवा यांनी तांबूल भक्षण करणे हे मांस भक्षण करण्यासमान दोषास्पद आहे. त्यांच्याकरिता पानाचा रस मद्यपानासारखा होतो. तांबूल भक्षण केल्यावर ब्राह्मणाने सायंकाळी संध्या करावी. सूर्यास्त अर्धा झालेला आहे अशा वेळी अर्घ्ये द्यावीत. 3 अर्घ्ये बसून द्यावीत. तोवर सूर्यास्त पूर्ण झाला असल्यास 4थे अर्घ्य विलंब परिहारार्थ म्हणून घ्यावे. गायत्री मंत्राचा जप करावा आणि इम मे वरून हा मंत्र म्हणावा. गोत्र आणि प्रवर यांचा उच्चार करावा. नंतर औपासन करावे. रात्रीच्या भोजनामध्ये मुख्यतः खीर असावी. रात्री ताटाभोवती परिसिंचन करताना ऋतम वा सत्यम हा मंत्र म्हणावा आणि पूर्वी सांगितल्यानुसार भोजन करावे. भोजन झाल्यावर 1 प्रहर वेदाभ्यास करावा आणि त्यानंतर निजण्यास जावे. याप्रमाणे आचरण करावे. आता निजण्याच्या पद्धतीविषयी पराशर ऋषींनी काय सांगितले ते कथन करतो. खाट व्यवस्थित असावी. 3 पायांची व मोडकी खाट असू नये. औदुंबर, पिंपळ, पिंपरी या वृक्षांच्या लाकडाची खाट करू नये. जांभूळ आणि मृत हत्तीचा दात यांचाही खाट करताना वापर करू नये. खाट मोडक्या लाकडाची नसावी आणि चांगल्या स्थितीत असावी.
खाट चांगल्या मुहूर्तावर विणावी. धनिष्ठा, भरणी आणि मार्गशीर्ष नक्षत्रावर खाट विणू नये. आता तिथी संबंधीचे गुणदोष काय आहेत ते सांगतो. खाट विणणे रविवारी लाभदायक असते. सोमवारी विणल्यास सुखकारक असते. मंगळवारी विणल्यास दुःख आणि बुधवारी विणल्यास महापीडा प्राप्त होते. गुरुवारी खाट विणली असता 6 पुत्र होतील. शुक्रवारी विणल्यासही हेच फळ मिळेल आणि शनिवारी विणल्यास मरण ओढवेल. स्वतःच्या घरी पूर्वेकडे तोंड करून निजावे. सासरी असताना दक्षिणेकडे तोंड करून निजावे. प्रवासात असताना पश्चिमेकडे तोंड करून निजावे. उत्तरेस तोंड करून कधीही निजू नये. अशा ऋषींनी ब्राह्मणांसाठी सांगितलेला शुभ आणि फलदायी विचार आहे. उशाशी पाण्याने पूर्ण भरलेला कुंभ ठेवावा. त्यात मंगलद्रव्ये घालावेत. रात्री सूक्त म्हणावे आणि विष्णू स्मरण करावे. नंतर अगस्ती, माधव, मुचकुंद, कपिल मुनी आणि आस्तिक यांचे स्मरण करावे. आता निजावयास निषिद्ध स्थाने कोणती आहेत याविषयी सांगतो. पडके देऊळ, स्मशान, एकमेव वृक्ष असल्यास त्यांच्या मुळाशी झोपणे योग्य नाही. चौक, चव्हाटा, शंकराचे मंदिर, आई वडील निजतात तिथे झोपणे योग्य नाही. वारूळ, तळ्याचा आणि नदीचा काठ, भयान जागा अशा स्थानावर निजू नये. धान्याच्या राशी आणि पडक्या मोडक्या घरात निजू नये. वडील माणसे जमिनीवर निजत असल्यास आपण खाटेवर निजू नये. ओले वस्त्र नेसून किंवा विवस्त्र स्थितीत निजू नये. उघड्या जागी आकाशाखाली निजू नये. दिवा पेटता ठेवून निजू नये. रात्रीचा प्रहर, पहिला प्रहर व रात्रीचा शेवटचा प्रहर यावेळी निजू नये. रजस्वला स्त्रीचा 4था दिवस असताना तिच्या जवळ निजू नये. जानवे गळ्यात असे घालावी की ते योनीसन्मुख येणार नाही. तसे झाल्यास आयुष्य क्षीण होते. रात्रीच्या वेळी दिवा पेटता ठेवू नये. निळे वस्त्र नेसलेल्या स्त्रीशी संग केला असता चांडाळ पुत्र जन्माला येतो. अशा वेळी विशेषतः शुभ्र वस्त्र असावे. जी स्त्री असून वयात आली नाही तिच्याशी संग करू नये, तो महादोष जाणावा. कन्या 10 वर्षाची झाली की ती रजस्वला समजावी, असे परश ऋषी अन्य ऋषींना म्हणाले. स्त्रीला ऋतुकाळ असताना जर पती बाहेरगावी गेला तर बालहत्या घडल्याचे पातक लागते असे समजावे. मात्र वृद्धा स्त्री, व्यंध्या स्त्री, जिचे पुत्र होऊनही मरतात अशी स्त्री आणि जिला पुष्कळ मुली आहेत तिच्या बाबतीत हा दोष नाही. ऋतुकाळातील स्त्रीसोबत 4था दिवस संग केल्यास होणारा पुत्र अल्पायुष्य होतो. 5व्या दिवशी संग केल्यास कन्या जन्मास येते आणि 6व्या दिवशीच्या संगामुळे पुत्र जन्म घेतो. ऋतुदर्शनापासूनचे पहिले 4 दिवस वर्ज करून विषम दिवशी संबंध आला असता कन्या आणि सम दिवशी संबंध आला असता पुत्र होतो. 10 दिवसांच्या ऋतुकाळातील 6 रात्री योग्य समजाव्या. संगकाळी चंद्रबळ मात्र असावे. मूळ, मघा व रेवती या नक्षत्रात सूर्य असताना स्त्री संग करू नये. संग करताना दोघांच्या मनात राग नसावा, संतोष असावा. ऋतुकालात स्त्रीच्या व पुरुषाच्या मनात सत्व, रज व तम यापैकी जो गुण प्रबळ असेल तो आपत त्याच्या पिंडात उतरतो हे लक्षात ठेवावे. अशा रीतीने पराशर ऋषींनी ब्राह्मणांचा आचार धर्म सांगितला. त्यानुसार सर्व ऋषी आचरण करते झाले. श्री गुरु ब्राह्मणाला म्हणाले, अशा ब्राह्मणाचा आचार धर्म आहे. जो याचे आचरण यथाविधी करेल त्याला दैन्य प्राप्त होणार नाही. तो देवांनाही वंद्य होईल. त्याच्या घरी कामधेनू येईल. त्याच्या घरी लक्ष्मी अखंड वास्तव्य करील आणि तो पुत्र पौत्र यांसह सुखाने नांदेल. तो स्वतः शतायुष्य होईल. त्याच्या हातून कोणतेही दोष घडणार नाही. तो कलिकाळातही घाबरणार नाही आणि तो ब्रह्मज्ञानी होईल. त्याचा अकाली मृत्यू आणि अपमृत्यू होणार नाही. असा हा उत्तम आचार धर्म आहे. तो तेव्हा नित्य याप्रमाणे राहावे. श्री गुरूंचे हे वचन ऐकून ब्राह्मण त्यांचे चरण वंदन करीत म्हणाला, हे कृपा सागरा गुरुमूर्ते, हा उपदेश माझा उद्धार करण्यासाठी झाला आहे. हे ऋषिकेशा, भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी तू अवतार घेतला आहेस. तू अंधार दूर केलास, त्यामुळे ज्ञानज्योतीचा प्रकाश पसरलेला आहे. असे म्हणून त्या ब्राह्मणाने पुन्हा श्रीगुरूंचे चरण धरले. तेव्हा श्रीगुरू त्याच्यावर संतुष्ट होऊन प्रसन्न झाले आणि म्हणाले, तू आता भिक्षा मागावयास जाऊ नको. तुला प्रेमाने हा आचार धर्म सांगितला आहे. त्याचे पालन करून सुखाने राहा. तू जी इच्छा मनात धरशील ती पूर्ण होईल. तुझे कन्या व पुत्र सद्गुण होतील याविषयी तू संशय धरू नकोस. असा वर मिळाल्याने संतुष्ट झालेला तो ब्राह्मण तेथून निघाला. त्याने सांगितल्यानुसार आचरण ठेवल्यामुळे त्याला सर्व इष्ट गोष्टी प्राप्त झाल्या. सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, असे हे गुरुचरित्र ऐकून सर्वांना ज्ञान प्राप्त होईल. जो मूढ आहे तो ब्रह्मज्ञानी होईल. अज्ञानरूपी घोर अंधाराला दूर करणाऱ्याला ही कथा ज्योतीप्रमाणे मार्गदर्शक आहे. तिच्या प्रभावामुळे जी इच्छा मनात धराल ती पूर्ण होईल हे लक्षात असू द्या. सरस्वती गंगाधर सांगत असलेले हे श्री गुरुचरित्र श्रुती मनोहर असून सर्व अभिष्ट साधणारे आहे.
या श्री गुरुचरित्रामृताद्वारे श्री गुरुनाथांनी सांगितलेला आचारधर्म नामधारकाला कथन करण्यात आला. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथामधील परमकल्पतरू कथांमधील श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा आन्निक कर्म निरूपण करणारा हा 37वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांचरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त.